सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले, परीक्षिताने कलीला राहण्यासाठी 4 जागा दिल्या होत्या. पण तरीसुद्धा कलीला मनापासून संतोष झाला नाही. तो राजाला म्हणाला, राजन, या 4 जागा तर घाणेरड्या आहेत. एखादे चांगले ठिकाण जर मला मिळाले तर ठीक होईल. तेव्हा राजाने त्याला सोन्यात राहण्यास सांगितले. अशुद्ध मार्गाने जर सोने घरात आले तर त्याच्यासोबतच कली घरात येऊन धडकलाच समजा. अनीती आणि अन्यायाने मिळवलेले धन म्हणजे कलीच होय. अनीतीने मिळवलेले धन मिळवणाऱ्याला तर कली दुःखी करतोच, पण जो ते धन पुढील वारसांसाठी ठेवतो तो वारसही दुःखी होतो. असत्य, मद, काल, वैर, रजोगुण ही 5 जेथे नाहीत तेथे आजही सत्ययुगच आहे असे समजावे. ज्याच्या घरात नित्य हरिभक्ती व स्मरण होत असते, ज्याच्या घरात आचार विचार पाळले जातात, त्याच्या घरात कली कधीही प्रवेश करू शकत नाही. धर्माचे तुटलेले 3 पाय परीक्षिताने पुन्हा लावून दिले, म्हणजे त्याने पुन्हा धर्मस्थापना केली. कलीला वाटले की राजाने आपल्याला राहण्यास 5 जागा दिल्या आहेत, आता काही हरकत नाही. आता एखाद्या वेळी परीक्षिती राजाच्या घरातही मला घुसता येईल. एक दिवशी झाले असे की परीक्षित राजाला जिज्ञासा झाली की माझ्या वाडवडिलांनी माझ्यासाठी काय काय ठेवले आहे. म्हणून तो खजिन्यामध्ये शोधत होता. शोधता शोधता त्याला एका पेटीत सोन्याचा मुकुट मिळाला. काही एक विचार न करता राजाने तो मुकुट डोक्यावर घातला. तो मुकुट होता जरासंधाचा. तो मुकुट त्याच्या मुलाने सहदेवाकडे मागितला होता की माझ्या वडिलांचा मुकुट मला परत दे. मुकुट परत करण्याची सहदेवाची इच्छा नव्हती. भीमाने जबरदस्तीने तो मुकुट आणला होता, म्हणून ते धन अनीतीचे होते. अनीतीचे धन ते आणणाऱ्याला व त्याच्या वारसांना नक्कीच दुःखी करते. म्हणून तो मुकुट न वापरताच एका डब्यात बंद करून ठेवला होता. आज परीक्षिताने तो पाहिला व तो डोक्यात घातला. तो मुकुट अनीतीने आणला होता, म्हणून त्याच्याद्वारे परीक्षिताच्या बुद्धीत कलीने प्रवेश केला. आपण आपल्या घरातील जुन्या वाडवडिलांकडून हे ऐकत आलेलो आहोत की कधी कुठे कोणाचे धन फुकट जरी मिळत असले तरी पूर्वीची लोक ते ओलांडून पुढे जात असत, परंतु त्याची आसक्ती ठेवत नव्हते. त्यावेळेस आजच्या इतकी सधनता नव्हती, तरीसुद्धा त्यांच्या बुद्धीला कधी लोभ त्या सोन्याविषयी वाटला नव्हता. कारण भलेही ते शिकलेले नव्हते, त्यांनी ग्रंथपुराण वाचलेली नव्हती, तरीसुद्धा धर्माचे मौखिकपणे तोंडी विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेले होते आणि ते पाळत असताना ते आपले जीवन अगदी साधेपणाने जगत होते. त्यामुळे कमी पैशात आणि कमी समृद्धीमध्ये देखील ते सुखी होते. आज आपल्याकडे ज्ञान आहे, आपण साक्षर आहोत, वेगवेगळे ग्रंथपुराणे वाचतो, तरीसुद्धा आपल्या मनामध्ये अनेक असे वाईट विचार असतात की कोणाचं धन किंवा संपत्ती ही आपल्याला मिळेल आणि त्यामुळे आपण सुखी होऊ, अशी कित्येकांच्या मनात भावना येते. परंतु पूर्वीच्या काळी लोकांनी कधीच कोणाच्या संपत्तीचा मोह डोक्यामध्ये शिरूच दिला नव्हता. असो, तर तो मुकुट परिधान करून परीक्षित राजा वनात शिकारीला गेला. भागवतामध्ये एकदा असा शब्दाचा प्रयोग केला आहे. राजा तसा कधी शिकार करण्यास जात नसे, पण त्या दिवशी नेमका तो गेला. अनेक जीवांची त्याने हत्या केली. मध्यान्हकाल झाल्यावर राजाला भूक लागली. तहान व भूक त्याला त्रस्त करू लागली, म्हणून तो एका ऋषींच्या आश्रमात शिरला. शमीक ऋषी समाधीत लीन होते. कुणी साधू संत जप ध्यानात बसले असतील तर तेथे जाऊ नये. कदाचित गेलेच तर त्यांना नमस्कार करून आवाज न करता पुन्हा परत यावे. त्यावेळी लौकिक गोष्टी त्या ठिकाणी करू नये. भगवंताच्या ठिकाणी ऐक्य साधण्याच्या दृष्टीने तो साधू अनुष्ठान करत असतो. लौकिक गोष्टीने जप तप ध्यान भजनात बाधा येईल असे परीक्षिताला वाटले. मी या देशाचा राजा असून हा माझा आदरातिथ्य किंवा पाहुणचार का करत नाही? कदाचित स्वागत न करण्यासाठी हा जपाचे नाटक तर करत नसेल ना? राजाच्या बुद्धीमध्ये अशा प्रकारे कलीने प्रवेश केला आणि मग आपण शमीक ऋषींची सेवा करण्याऐवजी आपलीच सेवा ऋषीने करावी अशी इच्छा राजाच्या मनात निर्माण झाली. त्याला दुर्बुद्धीने घेरले. त्याने मेलेला साप शमीक ऋषींच्या गळ्यात घातला. त्याने एका तपस्व्याचा अपमान केला. दुसऱ्याचा अपमान करणारा स्वतःचाच अपमान करत असतो. दुसऱ्याला छळणारा स्वतःलाच छळत असतो.
कारण की सर्वात आत्मा तर एकच आहे. राजाने शमीक ऋषींच्या गळ्यात मेलेला साप घातला, पण खरे पाहिले तर त्यांनी तो साप आपल्याच गळ्यात घालून घेतला होता. सर्प हे कालाचे स्वरूप आहे. सर्प साक्षात काळाचे स्वरूप असल्यामुळे इंद्रिय वृत्ती अंतर्मुख करून प्रभूच्या पदी स्थिर झालेला ज्ञानी जीव शमीक ऋषी होता. अशा ज्ञानी जीवाच्या गळ्यात सर्प घालण्याचा अर्थ आहे की काळाला मारणे. जितेंद्रिय योगी यांचा काळ स्वयं मरत असतो, अर्थात काळ त्याला मारत नसतो. राजा रजोगुणात फसलेला योगी आणि भोगप्रधान विलास जीव अंशाच्या गळ्यात साप लटकत असतो, म्हणजे जिवंत साप त्याच्या गळ्यात असतोच असतो. जो जीव भोगी असतो त्याला काळाचे भय असते. शमीक ऋषींचा पुत्र त्या ठिकाणी आला आणि त्याने पाहिले तेव्हा तो क्रोधाने भडकला. ऋषींचा अपमान करणारा राजा स्वतःला काय समजतो? शृंगीने राजाला शाप दिला की तू माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप घातलास, पण आजपासून बरोबर 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा नाग डसेल आणि तुला मृत्यू येईल. अशा प्रकारे शृंगीने त्या परीक्षिताला शाप दिला. परीक्षिताने आपल्या डोक्यावरचा मुकुट काढला व लगेच त्याच्या लक्षात आपली भयंकर चूक आली. त्याला वाटले की मी आज फार मोठे पाप केले. मी मतिभ्रष्ट होऊन ऋषींचा अपमान केला. जेव्हा मतिभ्रष्ट होते तेव्हा समजून जा की काही ना काही अशुभ घडणारच आहे. त्याच्या हातून पाप घडले. आता त्याला चैन पडेना. ज्या वेळेस आपल्या हातून देखील अशा प्रकारे पाप घडते तेव्हा क्षणभर का होईना त्या पापाचा विचार निश्चित करावा. पाहूया उद्याच्या भागामध्ये परीक्षिताला मिळालेल्या शापाचा परिणाम हा काय होत होते.